नमस्कार, मी मानसी श्रीकृष्ण सावंत, शाळा विद्या मंदिर कुजले। आज आपण इयत्ता 5वीतील गणितातील कोन या घटकातील कोनमापन कसं करायचं, म्हणजे दिलेल्या कोनाचं माप कसं ठरवायचं हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला ही कोनाची आकृती दिली आहे आणि या कोनाचं माप किती आहे ते आपण या मोजायचं आहे। तर हे कंपास पेटीमधील साहित्य कोनमापक। आता हा कोनमापक या ठिकाणी शिरोबिंदू आपण त्या दिवशी शिकलेलो आहोत बघा ह्या। तर ह्या कोनमापकाचा हा जो मधला बिंदू आहे, हा बिंदू आहे तो आपण ह्या शिरोबिंदूच्या ठिकाणी ठेवायचा आणि ही जी रेषा कोनाची एक बाजू जी आहे ती एक बाजू बरोबर या ठिकाणी ती सरळ राहिली पाहिजे बघा। तर हा शिरोबिंदू कोनाचा मध्यबिंदू जो आहे कोनमापकाचा तो या ठिकाणी मी लावतेय आणि बघा ह्या कोनाची एक बाजू जी आहे ती या ठिकाणी मी बरोबर अशी सरळ। तर कोनाची आकृती पुढे या बाजूला आहे म्हणून मापन सुद्धा आपण या बाजूनेच करायचं आहे बघा। या ठिकाणी 0, 10 जर तुम्ही उलट मोजायला गेला तर 180 मग उत्तर आपलं चुकणार आहे। तर या ठिकाणी या बाजूने मोजते मी शून्यापासून आपण मोजणार आहोत 0, 10, 20, 30, 40 आणि 50 बघा। या ठिकाणी इथे कोना आलेली आहे ही जी आणि म्हणजेच या ठिकाणी या कोनाचं माप किती आहे सांगा 50 अंश। किती आहे या ठिकाणी बघा दिसते। तर अशा ठिकाणी या कोनाचं पुन्हा एकदा बघा या ठिकाणी मी कोनमापकाचा मध्यबिंदू जो आहे ते या ठिकाणी लावलाय। ही जी कोनाची एक बाजू आहे ती बरोबर सरळ घेतलेली आहे आणि या ठिकाणी या उजव्या बाजूने मी कोनाचं मापन करते 0, 10, 20, 30, 40, 50। 50 वर ही जी रेषा आहे आणि म्हणून या कोनाचं माप आहे 50 अंश आणि म्हणून आपण या ठिकाणी ते लिहायचं आहे कोनाचं माप 50 अंश। आणि तसंच या ठिकाणी मी दुसरा सुद्धा कोन दिलेला आहे। या कोनाचं आता माप आपण कसं करणार, हा बघाशी कोन जो होता तो सरळ होता, हा आता उलट आहे। मग उलट कोन असताना आपण काय करणार आहोत, तर मी आता या बाजूला राहते बघा आणि या ठिकाणी सुद्धा कोनाचा शिरोबिंदू इथे आहे म्हणून मी हा कोन मापक असा लावणार आहे बघा। मी मगाशी सांगितलं शिरोबिंदू त्या ठिकाणी कोनाचा जो कोन मापकाचा मध्यबिंदू आहे तो आणि ही बघा इथे ही रेषा जी आहे ती बाजू आहे ती मी सरळ अवधी ठेवलेली। आता कोन आपला या बाजूला आहे म्हणजे आपण डाव्या बाजूने काय करणार आहोत सांगा, मोजायला सुरुवात करणार आहोत। तर या ठिकाणी बघा ही जी खुणा आहे ती किती वर दिसतेय बघा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 80च्या पुढेही आहे म्हणजे जवळजवळ किती आहे सांगा 85 दिसते का। हे बघा इथे आहे ही जी आहे ती 85 आणि म्हणून या कोनाचं माप आहे 85 अंश आणि म्हणून मी इथे लिहिणार आहे कोनाचं माप 85 अंश किंवा तुम्ही सरळ सुद्धा त्या ठिकाणी लिहू शकता कोनाचं माप आहे 85 अंश। म्हणजे अशा प्रकारे कोन वेगवेगळ्या प्रकारे उलट सुलट दिलेले असतील। आपलं वहीवर असेल तर आपण वही फिरवायची आणि त्या ठिकाणी कोन मापक आपल्याला ठेवायचं आहे आणि कोनाचं मापन करायचं आहे। तर अशा प्रकारची उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये आहे ती तुम्ही वहीमध्ये सोडवा। धन्यवाद।